चौघांनी मिळून कोयत्याने खुनी हल्ला करून डोक्यात कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुरेश कृष्णा श्रीराम व विशाल श्रीराम या दोघांना अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचे आदेश सत्र न्यायालय सोलापूर यांनी दिले। यात हकीकत अशी, दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास फिर्यादीचा भाऊ नामे राहुल अण्णा रेड्डी व भाचा रवी अर्जुन संघा लिमयवाडी चौकातील काका महाराष्ट्र चिकन सेंटर येथे चिकन आणण्यासाठी गेले होते। त्यानंतर लागलीच भाचा रवी याने फोन करून त्यांना कळवले की मी व राहुल मामा महाराष्ट्र चिकन शॉप येथे चिकन घेत असताना ओळखीचे इसम नामे सुरेश कृष्णा श्रीराम, प्रदीप गायकवाड, विशाल श्रीराम, प्रज्वल गायकवाड हे त्या ठिकाणी येऊन मागच्या वेळी केलेली केस माघारी घेतोस का नाही असे म्हणून शिवीगाळ करू लागले। त्यांना विरोध केला असता प्रदीप गायकवाड यांनी त्याच्याजवळ लपवून आणलेला कोयता काढून तू केस घेणार नाहीस मागे तर तुला आता खल्लास करून टाकतो असे म्हणून राहुलच्या डोक्यात मारले। तेव्हा त्याच्या डोक्याला जोरात मार लागून रक्त येत होते। इतर जण राहुल मामाला हाताने मारहाण करून शिवीगाळ करत होते। तेव्हा त्या ठिकाणी असलेले महाराष्ट्र चिकन दुकानातील इसम नामे रमजान फारुक बेपारी आणि मी मिळून राहुल यास दुकानात आतमध्ये ओढून घेऊन दुकानाचे शटर लावून घेतले। त्यावेळी ते सर्वजण सार्वजनिक ठिकाणी हातात कोयते घेऊन कोणी मध्ये आले तर त्याला पण खलास करतो असे आरडाओरडा करून सार्वजनिक रोडवर दहशत निर्माण केली। यावेळी आजूबाजूच्या लोकांना पाहून ते पळून गेले। तसेच दुकानदाराने त्यांना घाबरून त्याच्या दुकानाचे शटर लावून घेतले। त्यावर ते चौघेजण तिथे आरडाओरड करत निघून गेले। फिर्यादी लागलीच सदर ठिकाणी जाऊन भावाला पाहिले असता भावाच्या डोक्यात मार लागून खूप रक्त येत होते। त्यानंतर फिर्यादीने त्यांच्या भाच्याच्या मदतीने भावाला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे ॲडमिट केले। अशा आशयाची फिर्याद रोहित अण्णा रेड्डी यांनी सलगर वस्ती पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती। दोघा आरोपींनी ॲडव्होकेट संतोष नावकर यांच्यामार्फत अटकपूर्व जामीन मंजूर होण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती। आरोपीतर्फे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी घटनेवेळी आरोपी नीलमनगर येथे मंदिरात पूजा करत होता हे दर्शवणारी चित्रफित सादर करून आरोपी निष्पाप असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्तींनी आरोपींना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट धनंजय येमोल यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार यांनी काम पाहिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।